नमस्कार मित्रांनो, मी कोमल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कोमल ब्लॉगर. कोकणमध्ये नेहमीच सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात आणि त्यातीलच एक म्हणजे शिमगोत्सव. कोकण निसर्ग सौंदर्य आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यामुळे सर्व प्रचलित आहे. कोकण रंगभूमीवर गोमांतकीय जीवनाची वास्तवपूर्ण दर्शन घडते. कोकण संस्कृतीची प्रतिमा दाखवण्याची ताकद आणि सामर्थ्य कोकणी नाटकाने संपादन केले आहे. शिमग्याला गावातील लोक वेगवेगळी वेशभूषा करून गावामध्ये फिरतात आणि सर्वांचं मनोरंजन करतात. सध्या असाच एक पारंपरिक वेशभूषा करून नृत्य करताना एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, ज्यामध्ये मारुती देवची भूमिका करताना व्यक्ती त्याची एंट्री करताना पडला. परंतु तो न डगमगता पुन्हा त्याने आपली कला सादर केली. अशा मुलांचं कौतुक व्हायला पाहिजे, कारण ही मुले आपली नोकरी, आपला व्यवसाय सांभाळून त्याचबरोबर आपली परंपरा देखील सांभाळत आहेत. अशा मुलांना आपणच प्रोत्साहन दिले पाहिजे. नाहीतर आपल्या नंतरच्या पिढीला शिमग्याचे खेळ किंवा गोमूचा खेळ म्हणजे काय हे पुढील पिढीला समजणारच नाही. दुसऱ्यावर हसताना आपल्याला काय वाटतं, पण तोंडाला रंग लावून गावोगावी हिंडून आपली कला सादर करणं फारसं सोपं नाही. म्हणून जी मुलं दारोदारी फिरून आपली रूढी परंपरा सांभाळतात त्यांना हसण्यापेक्षा, त्यांची कुचेष्टा करण्यापेक्षा त्यांना पैसे द्या, खाऊ द्या आणि त्यांचं कौतुक करा. म्हणजे आपली संस्कृती परंपरा टिकून राहील. या व्हिडिओला लाईक कमेंट करा म्हणून सांगणार नाही, पण विचार मात्र नक्की करा आणि आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.